मी शांत बसलोय याचा अर्थ असा नाही की तुम्ही माझ्या बायकोबद्दल वाटेल ते बोलाल. आशू तू जरा शिवा थांब तू जरा. आशू मला तुला हर्ट नाही करायचं, पण प्रोफेशनली आपण आता कुठलेही लॉसेस घेऊ नाही शकत. आय गेस तुम्ही शिवाला यातनं बाहेर काढण्याकरता तिला इन्व्हॉल्व केलं याच्यामध्ये. बट वी कांट अफोर्ड एनी कॉन्ट्रोवर्सी. ओके ठीक आहे, मग द डील इज ऑफ. अरे आशू डील नाही होणार. आशू शिवा. चिडचिड नको. आई अगं शिवा एवढं करूच शकते ना, सांग ना तिला. एक मिनिट थांबा सगळ्यांनी. हे बघा मिस्टर देशपांडे, शिवा या घरची सून आहे. मला मान्य आहे तिला धक्का बसला, पण आता ती कोणत्याही प्रकारे आजारी म्हणजे मानसिक आजार नाही आहे तिला, आणि ती कोणत्याही चुकीच्या स्टेट ऑफ माइंडमध्येही नाही आहे. त्यामुळे लॉन्चच्या फंक्शनमध्ये काहीही विपरीत होणार नाही याची खात्री मी देतो तुम्हाला. मिस्टर देसाई तुमचं बरोबर आहे, पण मी रिस्क नाही घेऊ शकत. करोडोंची गोष्ट आहे सर. पण मी सांगतोय ना तुम्हाला, माझ्यावर विश्वास ठेवा. विश्वास आहे आशू. नाहीये सर, तुमचा विश्वास नाही माझ्यावर. तुमचा विश्वास कधीच नव्हता. तुमच्या मनात सतत एक डाऊट असतो, आणि तुम्हाला जे खरं वाटतंय ना तेच तुम्हाला वाटतं की ते सत्य आहे. नाही, मला मान्य आहे की मी एवढा एक्सपिरियन्स नाहीये, पण मी माझ्या कंपनीचा सीईओ आहे. माझ्या बायकोचा अपमान झालेला मी सहन नाही करणार. तुम्ही तिची माफी मागा आणि त्या इव्हेंटला येणार आहे. ठीक आहे, मागतो मी माफी. आय एम सॉरी शिवा, पण ती या लॉन्चला येऊ शकत नाही आशू, आणि त्याच्याकरता मी तुझीही माफी मागतो. ठीक आहे, डील इज ऑफ. देना आशू हे डील होणार नाही. अरे शांत बस, तुला कळतंय का आपलं नुकसान आहे याच्यामध्ये. कीर्ती जरा शांत बसतेस का? मध्ये मध्ये बोलू नकोस. तुम्ही मिस्टेक करताय मिस्टर देसाई. नाही मिस्टर देशपांडे, आशू या कंपनीचा सीईओ आहे आणि हा निर्णय त्याचा आहे. सर, तुम्हाला डील महत्वाची आहे का तुमचा इगो आहे? तुम्ही ठरवा. माझं ठरलंय. राईट देन. आशू, मला डीलच महत्वाची आहे, पण मी हे ऍक्सेप्ट करू शकत नाही. कारण आज जर मी नमतं घेतलं तर ह्याचा त्रास होणार आहे मला उद्या. सो डील इज ऑफ. ऑल द बेस्ट देन. आशू असं काय शिवा, तू मध्ये पडू नको.